नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कोकणी स्पेशल सोलकढी, जी कोकणामध्ये नॉनव्हेजच्या जेवणासोबत खूप अशी स्पेशल असते. चला पाहू कशी बनवायची ही सोलकढी. ते इथे मी एक नारळ आहे तो खवून घेतलेला आहे. त्यानंतर एक हिरवी मिरची आणि 4 लसणीच्या छोट्या पाकळ्या घेतल्या आहेत. हे आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. पहा, हे मी मिक्सरमध्ये टाकते आणि यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. पहा, इथे मी ग्राइंड करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा साखर टाकायची आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी टाकून हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक कपडा टाकून हे जे मिक्सरला आपण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि नारळाचं दूध आपण काढून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने आपण हे नारळाचं दूध आता काढून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं आहे, नाहीतर आपली कढी म्हणजे नारळाचं दूध वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं. त्यामुळे जितकं शक्य वाटेल तेवढंच पाणी टाकावं. बाकी सगळं नारळाचं जेवढं पाणी निघेल तेच घ्यायचं आहे. पहा, आपण आता नारळाचं दूध काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हा कोकमाचा आगळ टाकणार आहोत. तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता. पहा, यामध्ये मी एक 2 ते 4 चमचे आगळ टाकून घेतलेला आहे. हा चांगला मिक्स करायचा आहे आणि आगळ टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पहा, पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि आपली सोलकढी आता तयार आहे. पहा, तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवून जेवताना थंड अशी ही सोलकढी आपण देऊ शकतो. नॉनव्हेजच्या जेवणासोबत नक्कीच द्या. पचनक्रियेसाठी खूप चांगली असते, त्यामुळे ही सोलकढी केली जाते आणि नॉनव्हेजच्या जेवणासोबत खास करून खाल्ली जाते. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा, लाईक करा आणि पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत. बाय बाय.